आपण या ठिकाणी पाहतोय. केटीसी लाईव्ह इव्हेंट आकाश बागडे आमच्या सोबत ऑपरेटर टेक्निशियन रूम मध्ये, त्याप्रमाणे दोन कॅमेरामॅन निशान बागडे आणि प्रणव फाले द मजबूत मॅन आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही कॅमेरामॅन उपस्थित आहेत, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जर कुणाचं स्वागत या ठिकाणी आत्ता राहिला असेल तर जरूर मध्यंतर वेलामध्ये आपण घेऊया. सुरू करूया पहिल्या चेंडूला. पॉवर प्लेचा पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केले. पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे संतोष. आपण पाहतोय शिवाजी दादा मिसाल यांच्याकडून पारितोषिक लागले गेले. पहिल्या षटकात लगातार 3 विकेट किंवा लगातार 3 षटकार 2000चं पारितोषिक असेल. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये रमेश भांडिलकर आमच्या सोबत आहेत. इथे दुधारी तलवार रिव्हर्स अटॅक चालवण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलं. वाईट चेंडू आपण पाहतो. स्वेअर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली गेली. रिव्हर्स अटेंड आपण पाहतो. पहिला वाईट चेंडू. एक चेंडू 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे अप्पर एज एसटीच्या पाठीमागे त्यामुळे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला षटका पहिला आद्रा पहिला गडी करत पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ आणि पहिल्या फलंदाजची होते हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. या दरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन कोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय संतोषजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. इथे बुतोलीवरून जे मान्यवर ग्रामस्थ आलेत, या ग्रामपंचायतीमधील आजी माजी सदस्य, सामाजिक शैक्षणिक श्रेष्ठ जे कार्यकर्ते आहेत, विनंती करेल या आपल्या व्यासपीठावरती रुपेश दादा कोंडे यांच्याकडून आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात. जे वरिष्ठ मान्यवर वडवली बुतोली मानगाव असलपाडावरून जे मान्यवर आलेत, सागाच्या वाडीवरून जे मान्यवर आलेत, या आपण या ग्रामपंचायतीतील जेवढी गावं आहेत आणि जरूर या गावामधून जे मान्यवर या स्पर्धेसाठी आलेत त्या सर्वांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. लेग स्टंपला चेंडू होता, चपराक लगावला. बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा जरूर पाठलाग करणार. तत्पूर्वी चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 6 आकड्यावरती 4 चेंडू झालेत. पहिला चेंडू सीमेनंतर खराब चेंडू होता. स्क्वेअर मारा त्यानंतर विकेट डॉट चेंडू आणि चौकार पाहिला गेला. चांगली सुरुवात. सागाच्या वाडीकडून रवी बाद झाला. योगेश आणि मनोहर ही जोडी मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा मनोहर त्याने ओळखलाय पॅकेट एरिया आहे, खाली जागा आणि त्याच दिशेने चेंडू लगावतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार सागरच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी अर्जित झालाय. 5 चेंडूवरती 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले गेले. कुठेतरी खराब लाईन आणि लेन पाहिली गेली. लेग स्टंपला चेंडू होता, फाईन डिझर मध्ये चेंडू फटकावला गेला. अविनाश टेंबे पंताच्या भूमिकेत त्यांनी सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव घेण्यात आली. 2 चौकाराच्या सहाय्याने पाहतो आपण धावसंख्या 10 आकड्यावरती 2 चौकार लगातार पाहिले गेले. सलगचे 3 चौकार असतात, सलगचे 3 षटकार असतात. हॅट्रिक फक्त विकेटची असते. आणि इथे पाहतोय सरळ रेषेत चेंडू निघून गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. स्पर्धेला सुरुवात खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं अनेक संघ या स्पर्धेसाठी आतुरते होते. पहिल्या स्टार्टिंगला संघासाठी धावपळ चालू होती आणि तशी स्पर्धा जवळ दिली आणि शंकर कोंडे आपण पाहतोय टीमा फुल विजलातात एक्स्ट्राचे म्हणजे फोन चालले. 4 षटकांचा सामना पहिले षटक समाप्त झालंय. 3 षटकाचा खेळ सुरू आहे. आता या 3 षटकामध्ये आपण पाहतो किती धावा कुठल्या जातील यावरती लक्ष असेल. संतोष सोनावणे काय गोलंदाजी केली होती कशिलेच्या मैदानावरती सुगियाजी टुर्नामेंटमध्ये. अपुराज गायकवाड साहेब आज या स्पर्धेसाठी आत्ता काही मिनिटांसाठी फक्त रजा आहे, आता दिवसभरती इथेच आहेत. त्याचबरोबर संतोष गवली साहेब, शिवाजीदादा मिसाल या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
सुंदर ट्रॉफीज आहेत शिवाजी दादा. स्पर्धा जरी 40,000ची असतील, ट्रॉफी सुरेख आहेत, प्राईज सुरक्षित आपण पाहतो या ठिकाणी. लाजवाब आपण आयोजन पाहायला गेलं, टॉक्स बॉक्सपासून मंडपची व्यवस्था अप्रतिम व्यवस्था आहे. काही सकाळचे अर्धा एक तास फक्त या गरमीमुळे थोडंसं त्रास जाणवेल, त्याच्यानंतर काही टेन्शन नाही. ते हवा खेळती असते. चहूबाजूनी झाडी आहे, झाडं झुडपं आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेचा पट्टा आपण पाहतोय. संतोष सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. सागाची वाडी आपण पाहिलं गेलं तर एकाच ग्रामपंचायत मधल्या आणि एकामेकाच्या विरोधात असल मानगाव जी लीग असते त्या लीग मध्ये एकत्र खेळतात. कारण मनोहर अनेकदा त्या मैदानावरती चांगली कामगिरी करताना दिसलाय. इथे चांगला फटका डिपेक्स टाकावा रिझर्व मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उचलत असताना 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आज खऱ्या अर्थाने पाहतो एवन जोडी चषक कानपेच्या मैदानावरती पण रजनी स्पर्धेला सुरुवात होते. सर्वात मोठं म्हणजे पाहिलं गेलं 1 मार्च पासून आपण पाहिलं गेलं तर बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होती शिवाजी दादा. त्यामुळे खूप काही नियम अटी लागल्या गेल्यात क्रिकेटवरती पण सध्या. गोलंदाज तयार. फुलेंचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. संतोषचा एक सिंगल या ठिकाणी पाहतोय. ऐतिहासिक मैदान, या मैदानावरती अनेक स्पर्धा पाहिल्या गेलं आणि खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं रुपेश दादा, कर्जत प्रीमियर लीगला सुरुवात याच मैदानापासून झाली. KPL ची खऱ्या अर्थाने सुरुवात याच मैदानावरती झाली. म्हणजे लीग स्पर्धेला सुरुवात कर्जत तालुक्यामधून. चौदा धावा, 3 चेंडू झाले. 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या संतोषने. इथे खालवा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव याच्या घेण्यात आली. एका धावेवरती समाधान आपण पाहतोय. कुमार बासरे होता एसटीच्या एसटी रक्षक भूमिका पाहिलं गेलं या संघाला. आपण मी खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं अफलातून कामगिरी होती. सेकंड डे होता तो सुग्या आयोजित स्पर्धेमध्ये शिवसंकल्प चषकमध्ये अफलातून कामगिरी या संघाची. सुंदर गोलंदाजी, तुफानी फलंदाजी पाहिली होती. 5वा चेंडू संतोष तयार, पंताच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. सुरेख इंग्लंड होती चेंडू होता, थोडासा उचली घेणारा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या चेंडू परत पोहोचू शकला नाही. 1 धाव एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरी धाव जरूर झाली असती पण योगेश याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मनोहरचा प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा. 5 चेंडू झालेत. धावसंख्या 16 या आकड्यावरती. आणि झाडी आहे, झाडी असल्या कारणाने बसण्याची व्यवस्था सुरेख आहे. टॅप केला चेंडूला थर्डमॅन झोन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल, शतरक्षक फक्त चेंडूचा पाठलाग करणार. भाग मिल्खा भाग. या दरम्यान चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. शेवटचा चेंडू म्हटलं गेलं संतोष सोनवणे, काय करायचं शेवटच्या चेंडूला हा विचार आहे. आज कित्येक दिवस झाले, कित्येक वर्ष झाले घातक ठरतो संतोष सोनवणेला शेवटचा चेंडू. आणि शेवटच्या चेंडूवरती नेहमीच मोठा फटका त्याला पडतोय. कधी विकेट असतोय तर कधी त्या चेंडूवरती चौकार या षटकार पडतो गेलोय. आणि शेवटचा चेंडू संतोष सोनवणे कशा प्रकारे टाकणार हे सर्व आतुरतेने वाट पाहत असतात मानगाव संघाची. इथे चौकाराला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती. जरूर DJ मास्टरला विनंती करेल का आपण आता सुरुवात करा, जर झाला असेल तुमचं तर. आता नाही, आता मी जेव्हा थांबेल तेव्हा आपण ठोक बोलवतो लगेच ठोकाला सुरुवात करा. गणेश तो वंजारपाडा बी आणि सावली संघ, जर आपण या ठिकाणी आला असाल आयोजकांशी संपर्क साधायचे.
4 षटकाच्या अंतरामध्ये लगेच टॉस या ठिकाणी केला जाईल. तर सावले संघ आणि वंजारपाडा बी संघ आपण तयार राहायचे. वडवली बी नावामध्ये तुम्ही नो चेंडू आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नो चेंडू आहे, फ्रीट असणार. उघडा ठेवले पहा नीट सागावकर, सागाची वाडी. पुढचा चेंडू फ्रीट आहे. फ्रीटचा चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. फ्रीटच्या चेंडूवरती काही करता आलं नाहीये. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. असं वाटलं होतं फ्रीटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल. डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. खूप महत्वपूर्ण प्रतिवर्षीप्रमाणे रुपेशदादा कोंडे यांची स्पर्धा शंकरदादा यांनी आयोजित केली स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे पुन्हा एकदा वडवलीच्या मैदानावरती पाहतोय. चांगला फटका लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सांगितलं आउटफील्ड थोडंसं अवघड आहे, त्यामुळे चेंडूवरती लक्ष करणं, अंदाज आखणं खूप महत्वाचं असेल. 2 धावा दरम्यान पाहतो मनोहरच्या खात्यामध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. 23 धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे शपळून खेळण्याचा प्रयत्न, पॅड वरती चेंडू आदळला. लेग बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू झालेत, 24 धावा स्कोर कार्ड वरती. चौथा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेवरती समुद्र कुमारच्या हातामधून धाव घेणं अवघड आहे. एका धावेने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चार चेंडू झालेत. यानंतरची मॅच वंजारपाडा बी विपक्ष सावली संघ. ओरफी चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे जेल ड्रॉप. आज थोडस कमजोर क्षेत्ररक्षण दिसतंय. संतोष त्या ठिकाणी होते. एक सिंगलने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा चेंडू असेल. तिसरं षटक शेवटचा चेंडू. आत्ता परत पाहायला गेलं तर चांगली धावसंख्या आहे. ती सागाचीवाडी संघाची गोलंदाजी मजबूत आहे त्यांची, त्यामुळे हलक्या हाताने टॅप केला चेंडूला. एक धाव्या दरम्यान पाहिले गेले. एका धावेने स्कोर कार्ड 9च्या सरासरीने 27 या आकड्यावर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये धावसंख्या 27 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद झालाय, तो सलामीला गेला होता रवी, तो या ठिकाणी बाद झाला. अजूनही पाहतोय शेवटचं षटक, अंतिम षटक. यानंतर वंजारपाडा विपक्ष सावली हा संघ आपण पाहतो या ठिकाणी भिडताना दिसेल. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी यायचे. वंजारपाडा बी विपक्ष सावले संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. तो ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर, धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज शेवटचा अंतिम स्लॉग वरचं षटक घेऊन आला राजेंद्र प्रेमारे आरपी. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समोर एक फलंदाज योगेश.
इथे पहा तो पिकअप तर जरूर केला, बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, आरपीने पुन्हा एकदा सफलता प्राप्त केली, ब्रेक थ्रू मिळून दिला या ठिकाणी. 25 धावाची पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक केली. झटका क्रमांक दुसरा ठोक डीजे. थँक्यू मास्टर, धन्यवाद डीजे. राजेंद्र दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती विकेट होता. इथे पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आम्ही पाहिला गेला. 2 धावा या दरम्यान पाहतोय. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर दुहेरी धाव पाहिली. इथे पाहतोय आपण कडा लागून शरीराचा वेध घेणं, हिट विकेट. थँक्यू संतोष सर. शिवाजी दादा, शर्ती जेव्हा बंद होत्या ना, क्रिकेटला खूप गर्दी होती, अफाट गर्दी असायची. खाली मयूर चषकला पाहिले गेले, अफाट गर्दी होती. रजनी स्पर्धेला गर्दी असते, कारण रात्रीच्या शर्ती नसतात, दिवसा शर्ती असतात. दुसरा विकेट पाहिला गेला, त्यानंतर पाहिला सुरेख फटका, पिकअप शॉट, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क, बिग हिट षटकार. या स्पर्धेचा, या इनिंगचा पहिला षटकार ठोक डीजे. थँक्यू मास्टर. गणेशजी कोंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. गणेश कोंडे दादा, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला विकेट होता, त्यानंतर दुहेरी, पुन्हा एकदा विकेट आणि षटकार पाहिला गेला. 4 चेंडू 8 धावा करत असताना 2 विकेट प्राप्त केलेत राजेंद्रने. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 35 या आकड्यावरती, 35 धावा स्कोर कार्ड वरती. यानंतरची मॅच वंदरपडा बी विपक्ष सावले, दोन्ही संघाचे कॅप्टन. 2 चेंडू शिल्लक आहेत, टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. इथे पाहतोय सुरेख फटका आहे, टायमिंग परफेक्ट नव्हतं, ताकद कमर गुस्सा ज्यादा, फलंदाज बाद ठोक डीजे. पतन आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू 3 विकेट प्राप्त करत असताना बघा त्यांनी सुरुवात कशी केली. विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर षटकार, आता पुन्हा एकदा विकेट. आपल्या 5 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केलेत. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू झालं दादा, विकेट घेतला नाही त्यांनी, त्याच्यामुळे तिथेच थांबावं लागलं. धावसंख्या स्कोर कार्ड 35 झाले, 36 धावांची गरज. इथे जर तो बॅट्समन धावत गेला असता तर एक धाव जरूर झाली असती. तर धन्यवाद शिवाजी दादा, संतोष शेठ, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, मनापासून आभार. मॅच आपण पाहतोय वंदरपडा बी विपक्ष सावले, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. त्या दरम्यान देऊया संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. ठोक डीजे.
थँक्यू मास्टर. बघा प्रत्येक संघाला आपण पाहायला गेलं रिव्ह्यू सिस्टम एक दिला भीमरसाठी फक्त भीमरसाठीच ते कॉल करू शकतात. बाकी पंचांना जेव्हाही रन आउट भीमर कोणत्याही गोष्टीची गरज पडली वाईट सोडून फक्त वाईट सोडून पंचांना कोणत्या गोष्टीची गरज पडली तर तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. पंचांना पाणी पाहिजे असेल जरूर कॉल करा. वडवली आणि भुतवली गावावरून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वडवली भुतवलीवरून जे मान्यवर वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं या सदस्य चषक 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. वंजरपाडा बी विपक्ष सावले दोन्ही संघाचा कर्णधार टॉससाठी या. ओम साई वंजरपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सावली संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. स्ट्राईकला कुमार नॉन स्ट्राईकला राजेंद्र गोलंदाजी मार्कवरती मनोहर. पहिला चेंडू कुंडीपेक्षा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतोय. विजयासाठी 36 धावांची गरज आहे. प्रतिषेधक 9 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहतोय. पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचू शकला नाही. सेकंड बाउन्स आपण पाहतो 1 बाउन्स त्याप्रमाणे चेंडू उचलला गेला. दुसरी धाव पुन्हा एकदा पूर्ण. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पॉवर प्लेच पुरेपूर फायदा उचलत असताना कुमार सर्कल बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यांची व्यूहरचना पाहिली गेली डिफेक्स्टा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान ह्या 2-2 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे नवाबगिरी दिसून आली. तू घेणार मी घेणार मी घेणार तू घेणार डॉट डॉट वाला तो क्षेत्ररक्षक चेंडू परत गेला जरूर. जणू काय आगीचा गोला जमिनी लगत येत होता. हाताला चटके लागतील म्हणून यांनी हात बाजूला घेतली. झटकल्यात चेंडू जमिनी लगत गेला. जीवदान आपण पाहतो या ठिकाणी कुमारला 4 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. पुन्हा एकदा दुहेरी धाव. लगातार दुहेरीने 2-2-2 6 धावा. फुल लाईन चेंडू खराब चेंडू आपण पाहतो या ठिकाणी.
हा चौकार आहे, आपण पाहतो वन बाउंस चौकार या ठिकाणी पाहिलं गेलं. रिव्ह्यू घेतलाय फलंदाजाने, जरूर चेक केला जाईल. बॅट्समन रिव्ह्यू आहे, जरूर आपण घेतला जाईल त्या ठिकाणी, कारण प्रत्येकाला एक संधी दिली. ऑनफील्ड नंबर कॉल. ओके, फेअर डिलिव्हरी. इथे पाहतो इनसाइड एज आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान गुरुदादा मसने यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट चेंडू आपण पाहतो, पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 25 धावांची गरज, 18 चेंडूचा खेळ शिल्लक. गुरुदादा मसने आपण यायचंय व्यासपीठावरती. वंदरपडा बी विपक्ष सावले दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे. माननीय वसंतदादा पालकर यांनाही विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान पाहतो माननीय वसंतदादा पालकर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. दादा आपण या ठिकाणी आलात, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज रवी, पहिला चेंडू कुमारच्या बॅटमधून आपण पाहतो लॉंग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक मनोहर चेंडू परत पोहोचणार, त्या दरम्यान दुहेरी धाव. आज खूप धावावं लागलंय, चौथी दुहेरी धाव असेल या ठिकाणी आपण पाहतोय. कुमारची आतापर्यंत 13 धावा आल्यात, आपण त्या 13 धावा पाहतोय कुमारच्या बॅटमधून आल्यात. क्लास केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा जेल ड्रॉप. आज कुमार त्याला बोलतात ना नशीब काढून आलाय पालकर साहेब. आज कुमार नशीब काढून आलाय. हा
फुल लाईन चेंडू राजेंद्रच्या बॅटमधून, याला शांत ठेवणं खूप कठीण आहे. डीप मिड विकेट गिजर मध्ये सीमारेषा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोक डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू. तर मनापासून सॉरी असेल खेळाडू, थोडस रिलॅक्सेशन आपण कमी वेळात पाहिलं गेलं. 22 धावा आहे स्कोर कार्ड वरती. 14 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे सुरेख चेंडू, रवीचा अप्रतिम चेंडू. चेंडू आपण पाहिला एसटी वरती आदलला. फलंदाज बाद राजेंद्रच्या स्वरूपात पहिला झटका, पहिला गडी करत पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाजाला मार्गस्थ. थँक्यू. बघा आयोजकांकडून शेवटचा अंतिम इशारा असेल. वंजारपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सावले संघाचा कर्णधार. आता बघा माझं काही नाही, मला फक्त माईक वरती बोलायचं, त्यामुळे आपण लवकरात लवकर या. तर माझ्या बाजूला जे आयोजक बसलेत त्यांनी सांगितलं पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन फलंदाज सागरला आपण पाहतोय. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची गरज आहे. अमरचा संघ आहे आपण पाहतो. सावले संघ आपण या ठिकाणी खेळताना दिसेल. समोर वंजारपाडा बी संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पाहतो. या ठिकाणी ओमकार आलाय टॉस साठी. वसन पालकर सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आता मॅचला खऱ्या अर्थाने इंटरेस्ट आणि ट्विस्ट निर्माण झालाय. गुरुदादा मसने या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सावले संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीला ओम साई राम. वंजारपाडा संघ वी आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करताना दिसेल. योगेश 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट या ठिकाणी निर्माण सुरू झाले. 14 तारीख म्हटलं गेलं तर 14 तारखेला एक खूप मोठी रजनी स्पर्धा कर्जत देवीला तयार होणार आहे. आणि तिथे ती स्पर्धा बामच्या मल्यावरती रजनी स्पर्धा आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. सुरेख फटका, हात खोलेचा मोका दिलाय. वाघरू मांडलं होतं, झालं फाटकन निघालं. बघा 2 हात समोर घेऊन आला होता. आज झेल ड्रॉप होतात. नशीब बलवत तर काय करणार शोएब अख्तर. त्या फलंदाजचं नशीब बलवत तर आहेत. किती पण चांगली गोलंदाजी करा. क्लास केला चेंडूला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या ठिकाणी. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 हाताच्या वेगामधून चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे.
27 धावा स्कोर कार्ड वरती आहे. इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप. बस आता खेच खलास. झेल ड्रॉप कॅच सोडा. अरे क्रिकेटच्या भाषेमध्ये पकडोगे कॅच तभी जीतोगे, मॅच छोडोगे कॅच 99 पडते हारते हे मॅच. इथे लूज शतरक्षण. दादा कधी कधी बोलतो माझा डायलॉग मारायचा नाही, पण शतरक्षण करशील खराब तुझ्या स्वप्नामधील राष्ट्रीय अशोक शराब ठाम टाकला तुझा बांग पाडतो. काय चुकी, कुठे चुकी, कशा प्रकारे चुकी आपण या ठिकाणी पाहतोय केली जाते. 6 झेल ड्रॉप. इथे आपण पाहतो खूपच शपल लाईनच्या खूपच बाजारात चेंडू आपण पाहतो. सेकंड लाईन क्रॉस केली, पंचांनी खराब चेंडू स्क्वेअर मारा या ठिकाणी घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेण्यात आली. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 29. 7 धावांची अजूनही गरज आहे. फुल्लेन चेंडू आपण पाहिला गेलं. स्लोअर मॅच मी सांगितलं चांगले गोलंदाज आहेत. मी अगोदरही सांगितलं गोलपालकर साहेब गोलंदाज चांगले आहे, पण क्रिकेट हा 3 क्षेत्रामध्ये खेळला जातो. फलंदाजी, गोलंदाजी, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणही सुरेख व्हावं लागतं. संसाराचा गाडा चालवायचा आहे ना, तर नवरा बायकोचं नातं अतूट लागतंय. इथं तुटलेलं नातं यांच्यात. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. बाउन्सर चेंडू होता, फेकला सीमारेषा पलीकडे. 7 धावेसाठी षटकार आपण पाहतोय. आता शेवटचा चेंडू होता. 1 बाउन्स देऊन तरी सर काय करतील आता. बघा देऊन ठेवा, पुढच्या वर्षी काम येईल. आता एका धावेची गरज आहे. बघा एका धावेची गरज. KTC लाईव्ह इव्हेंट वाकतचा आहे. एका धावेची गरज असताना KPL मध्ये पहिला वाकतचा सुपुत्र किरण शिर्केने शेवटच्या चेंडू परत मॅच दिली होती. शेवटच्या चेंडू परत प्रेम 11 आणि जय मल्हार वॉरियर्स ही मॅच रंगली होती. शेवटचा चेंडूही डॉट काढला होता. एसटी रक्षकाकडून चुकी झाली होती म्हणून 1 धाव ती 22ची आली होती. इथे योगेश ती कामगिरी करणार का. योगेश निरगुडा 6 चेंडू डॉट फेकणार का. स्कोर तर लेवल केलाय. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. या दरम्यान पाहतोय ज्यांची खरं तर आम्ही मनापासून आतुरतेने वाट पाहतो त्यांना आमंत्रित करूय. सध्या दवेली ग्रुपपंचायतचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य तथा येणाऱ्या पंचायत समितीचे दवेली पंचायती समिती वार्डचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने युवा सभापती होणार का याची पण आतुरतेने वाट आहे. सर्वांना वाट पाहतात ते सर्वांचे लाडके आदेशजी धुले या ठिकाणी उपस्थित झालेत. आदेशजी एकनाथजी धुले यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एक युवा नेतृत्व आपण पाहतोय.